श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जाणून घेऊया लग्नाचे योग लवकर जुळून येण्यासाठी उपाय. 1. दर गुरुवारी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळ करावी. 2. गाईला गव्हाचे पीठ गूळ भरून खायला घालावे. 3. शंकर पार्वतीची एकत्र पूजा करावी. 4. लग्नाची बोलणी करताना घरातील आतील दिशेला तोंड करून बसावे. काही वेळा कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या वाईट स्थितीमुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. काही लोकांना लग्नासाठी खूप विलंबाचा सामना करावा लागतो, तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येतात. काही लोकांच्या कुंडलीतील दोषामुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात ज्यामुळे विवाहात अडथळे येतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमागची कारणे आणि ते कसे दूर करता येतील याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. चला तर मग माहिती ऐकण्यास सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, लग्न न होण्याची मुख्य कारणे म्हणजे 1. ग्रहांची जुळवाजुळव. मित्रांनो, कधी कधी असे घडते की आपले ग्रह आपल्या राशीच्या पूर्णपणे विरुद्ध असतात. म्हणजेच ते आपल्या राशीनुसार नसतात. म्हणजेच ते ग्रह आपल्यासाठी अनुकूल कार्य करत नाहीत. त्यामुळे विवाह होत नाही आणि कधी कधी सर्व काही बिघडते. 2. बृहस्पती ग्रहाची कमजोरी. अनेक लोकांमध्ये असे आढळून आले आहे की ग्रह हा त्यांच्या जन्मपत्रिकेत कमकुवत आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या विवाहात विलंब आणि अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. काही साधे उपाय करून तो बरा होऊ शकतो. 3. कुंडली आणि इतर अशुभ दोष. असे बरेचदा दिसून आले आहे की सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असताना त्यांचे लग्न एकदा विविध समस्यांमुळे थांबते. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाची कुंडली किंवा मुलीची कुंडली जुळत नाही, किंवा दोघांच्या कुंडलीत मांगलिक दोष असतो. विवाहातील अडथळे हे दोष निर्माण करतात. 4. हातामध्ये, रेषांमध्ये किंवा कुंडलीमध्ये योग नसतो. तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की जे नशिबात असते तेथे आपण स्वतःच येतो आणि जे नशिबात नसते तेथे अडचणी येतात. अगदी त्याचप्रमाणे येथे देखील आपल्याला ते समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या रेखा किंवा कुंडलीमध्ये लग्नाची शक्यता नाही. म्हणून अशा स्थितीत लग्न करणे देखील कठीण होते. मित्रांनो, पुढे जाण्याआधी मी तुम्हाला उपाय सांगते. आधी मी तुम्हाला एक सकारात्मक सल्ला देऊ इच्छिते, ज्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप छान वाटेल. आणि ते म्हणजे लग्न असो किंवा जीवनातील इतर कोणतेही काम, आपल्याला जे ते करायचे आहे त्यासाठी थोडा संयम ठेवावा. प्रत्येक काम घाईघाईत करणे योग्य नाही, कारण प्रत्येक कामाची स्वतःची योग्य वेळ असते. त्यामुळे तुमच्या लग्नाला उशीर होतो, मग समजू नका की तुमचं नशीब वाईट आहे. प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्या आणि फक्त सकारात्मक विचार करा. मग तुम्हाला दिसेल, तुम्हाला जे वाटते ते घडायला सुरुवात होईल. आता ही सर्व कारणे कशी टाळायची, लग्न लवकर करण्याचे उपाय व मार्ग आपण जाणून घेऊया. 1. दर गुरुवारी पाण्यामध्ये 1/4 चमचा हळद किंवा शक्य असल्यास केशर घालून अंघोळ करा. 2. गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात
रोटी, हळद, गूळ आणि भिजलेला चणा डाळ घाला. हे सर्व गायीला खायला घालावे. यामुळे तुमचा विवाह लवकर होतो. विवाह योग लवकर जुळून येतो. 3. विवाह इच्छुक मुला मुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे. त्यांचे मुख्य कारण असे आहे की काळ्या रंगाला शनी, राहू व केतू या 3 ग्रह प्रतिनिधित्व करतात, जे विवाहासंबंधी बाधा आणतात. जर तुम्ही प्रेम विवाह करत असाल तरीही काळा रंग वर्ज्य करा, किंवा मग पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरीही काळा रंग वर्ज्य करा. 6. या गोष्टींकडे लक्ष द्या. विवाह इच्छुक लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे. ज्यांना लग्नात अडचणी असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. विवाह इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिणेकडे ठेवायला पाहिजे. मनाप्रमाणे जोडीदार मिळावा. लग्न लवकर जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे जिथे एकापेक्षा जास्त दार असतील. 7. वास्तुशास्त्रानुसार विवाह इच्छुक लोकांना खोलीत गुलाबी, हलका पिवळा, पांढरा रंग करायला पाहिजे. 8. ज्या मुलींचा विवाह करायचा आहे त्या मुलींना घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये झोपावे. यामुळे त्यांचा विवाह योग लवकर जुळून येईल. 9. विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण भागात लाल फुलांची पेंटिंग लावली पाहिजे. 10. लवकर लग्न न जमणाऱ्या मुलींवरून तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी. त्यामुळे दृष्ट लागणे, नजर लागणे किंवा विवाहात अडथळे येत असतील तर ते नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो. 11. कुंडलीतील मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असेल तर मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठण करावे. 12. अविवाहित मुला मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे. 13. विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी, गजरा अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करावी. असे 5 शुक्रवार करावे. 14. रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी. वेळ व स्थळ बदलू नये. 15. 11 मंगळवार गणपतीला नागवेलीच्या 21 पानांचा हार अर्पण करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे मंगल कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात. 16. 21 मंगळवार गणपतीला 21 दुर्वा लाल फुलां अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी. 17. सिद्ध मंगळ स्तोत्राचे 11 वेळा रोज पठण करावे. तसेच 11 संकष्टी उपवास करावा. विवाहात येणारे अडथळे दूर होतात. 18. गुरुवारचे उपवास करावे. व्रत करत असताना जेवणात पिवळ्या रंगाचे अन्न पदार्थ खावे. उदाहरणार्थ पिवळी फळे, केळी इत्यादींचा वापर करावा. तसेच पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी. पिवळ्या वस्तूचे दान करावे. उदाहरणार्थ पिवळे वस्त्र, पिवळे फळ यांच्या वस्तूंचे दान करावे. 19. शंकर पार्वतीची पूजा केल्याने लग्नाची इच्छा लवकर पूर्ण होते. त्यासाठी दररोज शिवलिंगावर कच्चे दूध, बेलाचे पान, अक्षता, पांढरी फुले, कुंकू अर्पण करून महादेवाची पूजा करावी. 20. काळ्या रंगाच्या गायीला नियमित चारा खाऊ घाला. लवकर लग्न जमते. 21.
दररोज स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः आणि आपली इच्छा व्यक्त करा. लवकरात लवकर इच्छा फलद्रूप होते. 22. मित्रांच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नात त्यांच्याकडून आपल्या हातावर मेहंदी काढून घ्या. 26. तुळशी विवाहाच्या वेळी तुळशी व शालिग्रामवर टाकलेल्या अक्षता वडिलांनी आपल्या उपवर मुलगा किंवा मुलगी यांच्यावर टाकाव्यात. यामुळे विवाहात अडथळे न येता लवकर लग्न जमते. 24. उपवर असलेला मुलगा किंवा मुलगी ज्या पलंगावर बेडवर झोपतात त्या पलंगाच्या खाली अडगळ वस्तू असतील तर त्या काढून टाकाव्यात. त्यामुळे देखील विवाहामध्ये बाधा निर्माण होतात. 25. विवाह योग्य मुलगा व मुलगी उत्तर किंवा पश्चिमेकडे असलेल्या बेडरूममध्ये झोपावे. यामुळे नक्कीच तळ येण्यास सुरुवात होते. 26. विवाह योग्य मुलगा व मुलीने त्यांच्या रूमचा दरवाजा रंग गुलाबी किंवा लाईट पिवळा रंग दिल्याने विवाहामध्ये येणाऱ्या बाधा दूर होतात. 27. विवाह योग्य मुला मुलींनी विवाह करण्यास तयार नसतील तर घरात किंवा त्यांच्या बेडरूमच्या दिशेला क्रिस्टल बॉल ठेवा किंवा सिलिंगला टांगा. त्यांच्या रूममध्ये उत्तरेला ईशान्येला पाण्याचा माठ ठेवा. 28. दररोज दुर्गा सप्तशतीतील अर्गळ स्तोत्राचे पठण केल्याने अविवाहितांचे विवाह लवकर होतील. 29. वास्तुयंत्राची पूजा करा. 30. लग्नासाठी वराला मुलगी बघायला जात असेल तर गूळ खाऊन जावे. यामुळे विवाह योग जुळून येतात. 31. लवकर विवाहावर उपाय म्हणून श्री गणेशाची पूजा करावी. लाडू अर्पण करावेत. असे केल्याने अविवाहित पुरुषांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतात. तर मुलींना गणपती महाराजांना मालपुवा अर्पण करावा. 32. लवकर विवाहासाठी नवग्रह यंत्राची प्रतिष्ठापना करून पूजास्थळी पूजा करावी. यामुळे ग्रह दोष दूर होतील. 33. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा नेहमी आदर करा. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. 34. गुरुवारी केळीच्या झाडासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि गुरुच्या 108 नावांचा जप करा. असे केल्याने स्थानिकांचे लग्न लवकर होते. 35. पाण्यात मोठी वेलची टाकून उकळा. नंतर हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा. यानंतर या पाण्याने स्नान करावे. या उपायाने शुक्राचे दोष दूर होऊ शकतात, कारण शुक्र हा विवाहाचा कारक आहे. यामुळे लवकरात लवकर विवाह जमण्यासाठी तुम्हाला मदत होईल. 35. गौरी शंकर रुद्राक्ष धारण करा. मित्रांनो, लवकर लग्न करायचे असेल तर हे उपाय तुम्ही करू शकतात, जे तुम्ही श्रद्धा ठेवून करू शकता. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. मला आशा आहे की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.